संपवली होती. त्यामध्ये 3 प्रकारची प्रायमरी ऑक्झिलरी होती, टू बी, टू हॅव आणि टू डू. आणि याची एक टेस्ट मी तुम्हाला आज कंबाईन टाकलेली आहे, ती टेस्ट फक्त सोडवा. ओके, त्या दिवशीची पण टेस्ट मला वाटतं 52 समथिंग काहीतरी काउंट आहे. ज्यांनी सोडवली नसेल त्यांनी ती पण टेस्ट सोडवा. ऑक्झिलरी व्हर्ब्स जी आहेत ती बोलताना आपल्याला खूप महत्त्वाची आहेत, कारण ह्याच्यावर खूप काही डिपेंड करतं. ज्यावेळी आपण एखाद्या काळामध्ये एखादं वाक्य बनवत असतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं ठरतं की आपल्याला आजच्याबद्दल माहिती पाहिजे, आपल्याला उद्या जे काही घडणार आहे त्याच्याबद्दल माहिती पाहिजे, की आपल्याला काल जे घडून गेलंय त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. आणि ही जी माहिती आहे ते देणारं एकमेव घटक असतो तो म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी. आज आपण मॉडेल ऑक्झिलरी बघणार आहोत, पण तुम्हाला काळाविषयी माहिती देणारे जे घटक आहेत ते घटक आहेत प्रायमरी ऑक्झिलरी. आणि या प्रायमरी ऑक्झिलरीचं काम आहे की घडणारी घटना कधी घडली आहे हे ॲक्युरेट सांगणं, म्हणजे तंतोतंत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे त्याचं काम आहे. ही व्यवस्थितरित्या कळण्यासाठी तुम्हाला कोणते कर्ते आहेत ते आधी समजून घेणं आणि प्रत्येक कर्त्यासाठी कोणतं प्रायमरी ऑक्झिलरी वापरलं जातं ते आपण त्या चार्टमध्ये, मी तुम्हाला तो चार्ट शेअर केला आहे. आजपर्यंतची झालेली व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेली आहेत, ते तुम्ही पुन्हा पहा आणि तुम्हाला त्याच्यामधून लक्षात येईल की आपण काय काय घेतलेलं आहे. पुन्हा एकदा मी सांगतोय, आपली जी ऑक्झिलरी व्हर्ब आहे ती बऱ्यापैकी आपली जी 7 काय आहेत, प्रोनाउन आहेत. आय, ही, शी, इट, दे, यू, वी, ही जी 7 काय आहेत प्रोनाउन आहेत. ही 7 प्रोनाउन आहेत. त्या प्रोनाउन प्रमाणे आपण वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम लावून आपण काय करतो, ही टू बीची रूपं वापरतो. ओके, जसं आय असेल तर ॲम वापरलं जातं, ही असेल तर ही असेल तर इज वापरलं जातं, ही, शी, इट काही असेल तर इज वापरला, दे, यू, वी असेल तर आर वापरलं जातं. हे कोणत्या काळामध्ये? वर्तमान काळामध्ये. मग अशा प्रकारचा आपण जो चार्ट आहे तो आपण पाहिलेला आहे. त्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, व्यवस्थित रीतीने सगळी क्रियापदं सुद्धा पाहिलेली आहेत, त्यांचा वाक्यात उपयोग सुद्धा करून पाहिलेला आहे. म्हणजे जो व्होकॅब्युलरी सेक्शन होता त्या सेक्शनमध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज आपण काय करणार आहोत, ही जी त्यानंतर येणारी कोणती आहेत मॉडेल ऑक्झिलरी आहेत त्यांचं काम काय आहे आणि ती का महत्त्वाची आहे, ती आपण का समजून घेतली पाहिजेत हे आपण आज पाहणार आहोत. आणि त्यांचा वापर आपण कसा करणार आहोत, म्हणजे वाक्य एखादं असेल तर आपण तो वाक्यात उपयोग त्याचा कसा करणार आहोत आणि त्याचा वाक्यात उपयोग केल्यानंतर त्याचा अर्थ कसा तयार होतो, कोणत्या परिस्थितीत आपण ते करणार आहोत हे आपण आज समजून घेणार आहोत. आता मॉडेल ऑक्झिलरी यांना दुय्यम प्रतीची सहाय्यकारी क्रियापदे सुद्धा म्हणतात किंवा दुय्यम सहाय्यकारी क्रियापदे. प्रायमरी म्हणजे प्राथमिक आणि मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे दुय्यम. आता मूळ क्रियापदांचे अन्वयार्थ विशद करणारी, म्हणजे मूळ क्रियापद जे आहेत त्याच्याबद्दल अधिक अर्थ स्पष्ट करणारी ही काय आहेत, क्रियापदं आहेत. यामध्ये प्रत्येकाचा, ह्या सगळ्यांचा बाळांनो ना मॅक्झिमम अर्थ आहे शक्यता दाखविणे. या सगळ्यांचा मॅक्झिमम मिनिंग काय आहे, शक्यता दाखवणे. आता ही शक्यता दाखवली जाते वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. मग ती शक्यता नेमकी कशी दाखवली जाते किंवा ती शक्यता कशा प्रकारे दाखवली जाते किंवा ती कोणत्या परिस्थितीत वापरली जातात ह्या फरक निघतो. बाकी कॅन म्हणजे शक्य असणे, शाल म्हणजे सुद्धा भविष्यकालीन गोष्ट आहे, विल म्हणजे सुद्धा शक्य असणे, कुड, उड या सगळ्यांचा अर्थ शक्यता दर्शक आहे. म्हणजे शक्य एखादी गोष्ट आहे का आपल्याला किंवा ती गोष्ट किती प्रमाणात शक्य आहे, अशा प्रकारे ही शक्यता दर्शक काय आहेत, व्हर्ब्स आहेत. म्हणजे पॉसिबिलिटीज दाखवतात, ॲबिलिटीज दाखवतात, म्हणजे आपली कॅपॅसिटी काय आहे, क्षमता चाचणी केली जाते यातून. अशा प्रकारे ती वापरली जातात. ही का महत्त्वाची आहेत, तर प्रत्येक वेळी ज्यावेळी आपल्याला एखादी परमिशन घ्यायची असते, म्हणजेच तुम्हाला आता सोपं, तुम्हाला रोजच्या तुमच्या वापरातलं सांगतो.
मे आय कम इन सर किंवा मॅडम आपण म्हणतो. मे आय कम इन सर. आता मे हे काय आहे? हे एक मॉडल ऑक्झिलरी आहे, म्हणजे शक्य असणे. ह्या वाक्याचा अर्थ काय होतो? सर मी आत येऊ शकतो का? येऊ शकतो का? आता हा जो येऊ शकतो का, आपण पुन्हा तसंच आपण यूज करूया की कटआउट करूया. सर मी मीन्स आय, आत मीन्स इन, येऊ म्हणजे कम, आणि मे म्हणजे शकतो का. म्हणजे ही गोष्ट आपल्याला शक्य आहे की नाही हे मेने आपण काय करतो? विचारतो. मे आय कम इन. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारची ऑक्झिलरी आपण वापरतो, ही मॉडेल ऑक्झिलरी आपण वापरतो आणि आपल्या दैनंदिन जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी किंवा बरीचशी संभाषणं याच्यामुळे आपण अर्थपूर्णरित्या काय करू शकतो? पूर्ण करू शकतो. मग यातलं आपण पहिलं घेऊन चालूया. म्हणजे सगळ्यात पहिलं आहे ते आहे कॅन. फर्स्ट आहे कॅन. आता कॅन हे आपण शक्यता दर्शक आहे किंवा कॅन हे आपण शक्यता दाखवण्यासाठी वापरतो. आता कॅनचा अर्थ काय आहे? तर शक्यता. सगळ्यांचा अर्थ तोच आहे, शक्यता दाखवणे. आता ही शक्यता म्हणजे काय? ही गोष्ट मला शक्य आहे का? ओके, अशा प्रकारे ती शक्यता दाखवली जाते. आता याचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपयोग होतात. आपण क्रमवार जाऊया की कसे उपयोग होतात. आता पहिला ह्याचा उपयोग आहे एखाद्या माणसाची ॲबिलिटी दाखवणे. ॲबिलिटी. आता ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता. ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता. आता एखाद्या माणसामध्ये काय क्षमता आहे? म्हणजे आपण म्हणतो ना, तू काय करू शकतोस? ओके, म्हणजेच तू काय करू शकतोस, म्हणजेच त्या वाक्याने आपण त्याची क्षमता काय करतो? चाचणी करतो. ओके, आता आपण एक वाक्य बघूया. हे वाक्य आहे बघा. शी कॅन स्पीक 2 लँग्वेजेस. म्हणजेच ती किती भाषा बोलू शकते? ती 2 भाषा बोलू शकते. आता मी हे मराठीमध्ये खाली लिहितो. ती 2 भाषा बोलू शकते. ओके, आता मी हे लिहिलंय. आता आपण पुन्हा आपली मेथड यूज करूया, कटआउट मेथड. म्हणजे आपण क्रॉस चेक करूया. शी मीन्स ती, 2 मीन्स 2, भाषा मीन्स लँग्वेज, बोलणे मीन्स स्पीक, आणि शकणे म्हणजे कॅन. म्हणजेच तुम्हाला कळालं की कॅनचा अर्थ काय होतो? शक्य असणे. म्हणजेच तिला 2 भाषा बोलणं शक्य आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाची आपण ॲबिलिटी टेस्टिंग करतो, क्षमता चाचणी करतो, त्यावेळी आपण कॅन वापरतो. त्यावेळी आपण कॅन वापरू शकतो. म्हणजेच तुम्ही जर एखाद्याला म्हणत असाल की तू हे करू शकतोस का, तर अशा वेळी तुम्ही कॅन वापरू शकता. म्हणजे आपण असं वाक्य करतो. हा एक प्रश्न आहे. तू हे करू शकतोस का? आता हे काय आहे? हे एक वाक्य आहे. बघा, पण मस्ट वगैरे आहेत ना, ते क्रमाने जाऊया. म्हणजे तुम्हाला मी एक क्रम ठेवलाय, त्यामुळे आधी तुम्ही हे समजून घ्या. डायरेक्ट आपण तिकडे जाऊया नको. मे, माईट, मस्ट हा एक ग्रुप आहे त्यांचा. मे, माईट, मस्ट आपण तो नंतर पाहूया. पहिल्यांदा आपण कॅन कुठे वापरतात, कुड कुठे वापरतात हे आपण शिकूया, जेणेकरून आपण ते यूज करू शकतो. आता कॅन यू डू धिस म्हणजे काय? तू हे करू शकतो. आपण मेथड पुन्हा तीच यूज करूया. कॅन म्हणजे शकतोस का, यू म्हणजेच तू, डू म्हणजे करणे,
अँड धिस म्हणजे हे. म्हणजे आपण पुन्हा ती मेथड काय यूज केली तर आपण मराठीमधून इंग्रजीमध्ये काय करतो, ट्रान्सलेट करतो, म्हणजे भाषांतर करतो. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण ही मेथड यूज करतोय की तुम्हाला समजण्यासाठी की कशा प्रकारे आपण ते शब्द वापरतोय आणि कशा प्रकारे आपण रिप्लेस वर्ड 100% काय झालाय इथे आपण बरोबर यूज केलाय. आता तू हे करू शकतोस का, म्हणजे कॅनने आपण असा प्रश्न उपस्थित केला त्याला की तुला हे काम जमेल का, म्हणजे असं पण आपण वाक्य करू शकतो. कॅन यू डू दिस वर्क, कॅन यू डू धिस वर्क, म्हणजेच तू हे काम करू शकतोस का. हा पण एक प्रश्न आहे, हा पण काय एक प्रश्न आहे. आता कॅन यू डू धिस वर्क, तू हे काम करू शकतोस का, हे पण आपण एकदा कट करून बघूया. कॅन मीन्स शकतोस का, यू मीन्स तू, डू म्हणजे करणे, धिस म्हणजे हे आणि वर्क म्हणजे काम. म्हणजे आपण ज्यावेळी काय करतो एखाद्याची ॲबिलिटी म्हणजे काय एखाद्याची क्षमता चाचणी करतो. आपल्याला तुम्हाला जर म्हणायचं असेल तू हे काम करू शकतोस का, तुला हे काम जमेल का, अशा प्रकारे ज्यावेळी आपण प्रश्न उपस्थित करतो किंवा एखाद्याविषयी आपण माहिती देतो, प्रश्न पण उपस्थित करतो आणि माहिती, हा एक प्रश्न आहे, हा एक प्रश्न आहे, पण ही आपण माहिती पुरवली आहे. काय माहिती पुरवली आहे, ती 2 भाषा बोलू शकते. शी कॅन स्पीक 2 लँग्वेजेस, म्हणजेच काय ती 2 भाषा बोलू शकते. आता 2 भाषा बोलू शकणे ही तिच्याबद्दल दिलेली आपण माहिती आहे. मग अशा वेळी माहिती म्हणजेच काय आहे, थोडक्यात ती ॲबिलिटी आहे, तिची क्षमता आहे एकपेक्षा जास्त भाषा बोलण्याची, ती आपण तिथे दाखवलेली आहे. त्यामुळे कॅनने पहिला आपण करू शकतो ते म्हणजे ॲबिलिटी दाखवू शकतो. मी एक वाक्य ठेवतो, बाकीची ही वाक्य काढून टाकतो, म्हणजेच आपल्याला पुढे जाता येईल. आता आपण ॲबिलिटी तर करूच शकतो. आता दुसरी गोष्ट करू शकतो आपण, ती म्हणजे परमिशन. आपण काय करू शकतो, एखादी परमिशन घेऊ शकतो किंवा एखादी परमिशन देऊ शकतो. आता परमिशन म्हणजे काय, तर आपण एखादी त्याला काय देऊ शकतो की तू हे करू शकतोस किंवा तू हे करू शकतेस. आपण मान्यता देऊ शकतो किंवा एखादी गोष्ट मान्य करू शकतो. मान्यता देणे. आता मान्यता देणे म्हणजे काय, तुम्ही त्यांना परमिशन देता, बाबा तू हे काम करू शकतोस किंवा तू हे काम करू शकतेस. मग ह्याचं एखादं वाक्य कसं आहे, समजा तुम्हाला मित्राला सांगायचं असेल की तू माझं पेन घेऊ शकतोस, सो यू कॅन बॉरो. बॉरो म्हणजे उसने घेणे. आता पेन उसणं घेत नाही आपण, पण बॉरो हा शब्द हे क्रियापद आपण तिथे वापरू शकतो. म्हणजेच काय, आपण थोड्या वेळासाठी घेऊ शकतो. ओके, बॉरो माय पेन. ओके, मित्राकडे पेन नाहीये आणि तो इकडे तिकडे पेन शोधतोय, अशा वेळी तुम्ही मित्राला सांगू शकता की यू कॅन बॉरो माय पेन. किंवा मित्राला कुठेतरी जायचं आहे आणि तुम्ही त्याला सांगू शकता यू कॅन बॉरो माय कार, म्हणजे तू माझी कार घेऊन जाऊ शकतोस. लक्षात आलं, तू माझी कार घेऊन जाऊ शकतोस. भावनो इथे प्रत्येक वेळी बघा शकणे, शकतोस असा एखादा शब्द येईल, जो शब्द डायरेक्टली तुम्हाला कशाकडे काय करतोय, पॉइंट आउट करतोय, कशाकडे तुमचं लक्ष वेधतोय, कॅनकडे. शकणे म्हणजे कॅन, हे बघा शकणे, शक्य असणे म्हणजे कॅन. इथे ॲबिलिटी दाखवतोय फक्त, म्हणजे क्षमता चाचणी करतोय. आणि इथे आता आपण जे बघतोय तिथे परमिशन, तिथे काय देतोय आपल्याला, एक आपण परमिशन देतोय समोरच्याला. इथे ॲबिलिटी म्हणजे वाक्य बदललं की त्याचा काय बदलतो, त्या कॅनचा वापरण्याचा उद्देश बदलतो, त्याचा अर्थ तोच राहतो. काय अर्थ राहतो, शक्य असणे. इथे पण तोच अर्थ आहे, इथे पण तोच अर्थ आहे, पण काय बदलतं की आपण ते कोणत्या कारणासाठी वापरतोय ना ते बदलतं. म्हणजेच परमिशनसाठी वापरत असो, आपण मान्यता देत असू एखाद्याला, तर आपण
यू कॅन बॉरो माय कार. किंवा आपण असं वाक्य सोपं, यू कॅन कम विथ मी. यू कॅन कम विथ मी सोपं वाक्य झालं. म्हणजे तू माझ्यासोबत येऊ शकतोस. म्हणजे शक्य असणे. म्हणजे आपण पुन्हा कटआउट केलं तर सेम. म्हणजे जर आपण क्रॉस चेक केलं, यू मीन्स तू, कॅन म्हणजे शक्य असणे, कम म्हणजे येणे, विथ मी म्हणजे माझ्यासोबत. म्हणजे आपण अशा प्रकारची वाक्य केव्हा बनवतो, ज्यावेळी आपल्याला डेली बेसवर कम्युनिकेशन करायचं असतं किंवा रोजच्या जीवनात ज्यावेळी आपल्याला काय करायचं असतं, बोलायचं असतं, त्यावेळी अशी वाक्य करणं आम्हाला भाग पडतं. अशी वाक्य करणं भाग का पडतं, तर डेली कन्व्हर्सेशनमध्ये काय होतं की आपल्याला वेगवेगळ्या माणसांशी डील करायला लागतं, वेगवेगळ्या माणसांशी बोलायला लागतं, त्यांच्याकडून माहिती घ्यायला लागते. मग कधी कधी आपल्याला सांगायला लागतं की माझ्याकडे एक चांगला माणूस आहे, तो हे काम करू शकतो. ओके, म्हणजे आय हॅव अ करेक्ट पर्सन हू कॅन डू धिस वर्क. आय हॅव अ राईट पर्सन हू कॅन डू धिस वर्क. माझ्याकडे अगदी योग्य माणूस आहे जो हे काम करू शकतो. मग अशा वेळी ते काम करण्याची ॲबिलिटी तुम्ही सांगता त्या माणसाची, आणि अशा वेळी तुम्हाला कॅन वापरायला लागतं. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कॅनचा वापर करू शकता. अशा प्रकारे तुम्ही कॅनचा वापर करून समोरच्या माणसाची ॲबिलिटी म्हणजे क्षमता सांगू शकता समोरच्या माणसाला. किंवा तुम्ही एखाद्या माणसाला परमिशन देऊ शकता. यू कॅन यूज माय कार. तू माझी गाडी वापरू शकतोस. यू कॅन कम विथ मी. तू माझ्यासोबत येऊ शकतोस. समजा एखादा लहान मुलगा असेल किंवा एखादं लहान मूल असेल आणि तुम्ही समजा त्याचे मोठे भाऊ असाल, तर अशा वेळी तो समजा तुमच्यासोबत यायला रडत असेल, तर तुम्ही त्याला सांगू शकता, यू कॅन कम विथ मी. म्हणजे तू माझ्यासोबत येऊ शकतो, चल जाऊया आपण, लेट्स गो. मग अशा वेळी हे वाक्य बोलणं आणि अशा प्रकारच्या गोष्टी माहिती असणं हे खूप महत्वाचं ठरतं. ओके, आता आपण बघितलेत, कॅनचे 2 प्रकार बघितलेत किंवा कॅनचे 2 प्रकारे यूज बघितलेत. आता आपण थर्ड बघूया. ओके, तिसरा आहे पॉसिबिलिटी. आता पॉसिबिलिटी म्हणजे काय, एखादी गोष्ट घडू शकते किंवा एखादी गोष्ट घडणे शक्य आहे. लक्षात आलं? एखादी गोष्ट घडणे शक्य आहे त्याला आपण पॉसिबिलिटी म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट घडू शकते, शक्यता असणे, याला आपण काय म्हणतो, पॉसिबिलिटी. आता पॉसिबिलिटी आपण कशी दाखवू शकतो. आता काल आपल्याकडे पाऊस लागला. ओके, मग आपण असं म्हणू शकतो की आज पण पाऊस लागू शकतो. लक्षात आलं? म्हणजे अशा वेळी आपण शक्यता पॉसिबिलिटी दाखवू शकतो. मग असं आपण म्हणू शकतो, इट कॅन रेन टुडे. म्हणजे हो, आज पण पाऊस पडू शकतो. सो ब्रिंग अन अम्ब्रेला. म्हणजेच तू छत्री घेऊन ये, कारण काल पाऊस पडला, आजही शक्यता असू शकते. इट कॅन रेन टुडे. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण वाक्य करू शकतो की पॉसिबिलिटी दाखवू शकतो. पॉसिबिलिटी म्हणजे काय, शक्यता. ओके, ही पण एक शक्यता आहे. आय कॅन कम विथ यू. मी तुझ्यासोबत येऊ शकतो. म्हणजे ही पण शक्यता आहे, मी तुझ्यासोबत येऊ शकतो. म्हणजे आपण शक्यता दाखवतो की मी तुझ्यासोबत येणं मला शक्य आहे. म्हणजे आपण कॅनने काय दाखवतो, शक्यता दाखवतो. त्यावेळी अशा प्रकारची वाक्य आपण तयार करतो. ओके, यातलं एक वाक्य मी फक्त ठेवतो, त्याचा मराठी अर्थ लिहितो खाली, आणि दुसरं वाक्य मी पुसून टाकतो, म्हणजेच आपल्याला पुढे जाता येईल. ओके, इट कॅन रेन टुडे म्हणजे आज
म्हणजे आज पाऊस पडू शकतो की आज पाऊस होऊ शकतो, आज पाऊस पडू शकतो. आता आपण बघूया आपला जो फोर्थ आहे तो म्हणजे चौथा. रिक्वेस्ट किंवा ऑफर. आता रिक्वेस्ट म्हणजे काय करणे? रिक्वेस्ट म्हणजे आपण एक विनंती करतो, विनंती. किंवा ऑफर म्हणजे संधी देणे. ओके, संधी देणे किंवा एखादी ऑफर देणे. आता अशा वेळी सुद्धा आपण काय करू शकतो? कॅन वापरू शकतो. समजा आपण पहिल्यांदा रिक्वेस्ट बघूया. मग रिक्वेस्ट कशी आहे आणि ऑफर कशी आहे? पहिल्यांदा आपण रिक्वेस्ट बघूया. आता एक सोपा प्रसंग आहे किंवा एक साधा प्रसंग आहे. प्रसंग कोणता आहे? तुम्ही जेवायला बसलायत आणि भाजीत मीठ कमी आहे आणि अशा वेळी तुम्हाला सांगायचं आहे की जरा मीठ पास करतोस का किंवा मिठाची बरणी देतोस का, असं तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे. तुम्हाला काय करायची आहे? एक विनंती करायची आहे. मग आपण काय म्हणतो? जरा किंवा इथे येस, जरा मीठ देशील का? याचं तंतोतंत भाषांतर होत नाही. पास करणे म्हणजे देणे. ओके, कॅन यू पास मी द सॉल्ट, म्हणजे जरा मीठ देशील का, ही रिक्वेस्ट आहे. ओके, म्हणजे आपण त्याला काय करतोय? एक काय करतोय? विनंती करतोय. कॅन वापरून काय केली जाते? विनंती पण आपण करू शकतो. एक दुसरं वाक्य बघूया, ते म्हणजे कशाचं? ऑफर. ऑफर म्हणजे काय? आपण समोरच्याला एक संधी देतो. संधी देणे किंवा त्याला आपण काय म्हणूया? समोरच्याला एक एक पर्याय ठेवतो आपण. आता याने आपण काय करतो? त्याला एक समोरच्याला एक ऑफर देतो. काय ऑफर आहे? कॅन आय हेल्प यू? मी तुला मदत करू का? म्हणजे तो नाही म्हणेल किंवा होय म्हणेल, पण आपण त्याला एक काय देतो? एक ऑफर देतो. म्हणजे मी तुला मदत करू का? करू शकतो का? असं आपण म्हणू शकतो का? म्हणजेच काय आहे? कॅन आय हेल्प यू म्हणजे मी तुला मदत करू शकतो का? मग अशा वेळी सुद्धा आपण त्याला काय करतोय? एक ऑफर देतो. म्हणजे आपण एक विनंती सुद्धा करू शकतो आणि एक काय करू शकतो? एक ऑफर सुद्धा कशाने देऊ शकतो? कॅनने आपण एखादी ऑफर सुद्धा समोरच्याला देऊ शकतो. अशा दोन प्रकारे कॅन रिक्वेस्ट आणि ऑफर साठी सुद्धा वापरता येतं. ओके, आता अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण कशाचा वापर करतो? कॅनचा वापर करतो. आता कॅनचा वापर हा सगळा पॉझिटिव्ह झाला. हा सगळा काय झालाय? पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह म्हणजे काय? होकारार्थी किंवा सकारार्थी. आता नकारार्थी सुद्धा वापर त्याचा होतो. पण नकारार्थी वापर करताना कॅन प्लस नॉट असं लिहायला लागतं आणि याचं शॉर्ट फॉर्म होतो, तो होतो CAN apostrophe T म्हणजे कांट. ओके, कांट म्हणजे कॅन नॉट. आता मी तुला मदत करू शकतो म्हणजे काय? शक्य आहे. आता शक्य नाही सुद्धा आपण म्हणू शकतो. आय कॅन हेल्प यू. मी तुला मदत करू शकतो. आय कांट हेल्प यू. पूर्ण वाक्याचा ना अर्थच बदलला. कसा अर्थ बदलला? जिथे आपण आय कॅन हेल्प यू म्हटलं तिथे काय झालं? मदत करू शकतो.
आणि जिथे कांट झालं तिथे मदत करू शकत नाही. म्हणजे ह्या कांटमुळे, ह्या नॉटमुळे हे शक्य असणं असं होतं ते शक्य नसण्यामध्ये परिवर्तित झालं. म्हणजे या कॅनचा अर्थ आहे शक्य असणे, शक्य असणे, आणि हा जो खाली आहे त्याचा अर्थ आहे शक्य नसणे. लक्षात आलं? म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही म्हणू शकता आय कांट डू दॅट, म्हणजे मी हे करू शकत नाही. आता हे केव्हा आपण म्हणतो? समजा तुम्हाला कोणीतरी सांगितलं, तुम्हाला असा प्रश्न उपस्थित केला, कॅन यू डू धिस वर्क? हा प्रश्न आहे. तुम्ही याचं उत्तर कशामध्ये देऊ शकता? यस किंवा नो मध्ये देऊ शकता, कारण हा एक व्हर्बल क्वेश्चन आहे. इट इज क्लिअरली व्हर्बल क्वेश्चन. बट याचा आन्सर आपण असंही करू शकतो, आय कांट डू धिस वर्क, म्हणजे मी हे काम करू शकत नाही. आता शकत नाही म्हणजे मला इथून नकारार्थ सुद्धा देता येतो. म्हणजे जसं कॅन तुम्ही होकारार्थी वापरता तसं कॅन नॉट सोबत आल्यानंतर त्याचा अर्थ तुम्ही नकारार्थी सुद्धा करू शकता, जसा CAN' ने केलेला आहे, कांट, मी हे करणार नाही आहे. मग अशा वेळी तुम्हाला हे करता येतं. लक्षात आलं? म्हणजे आज आपण काय काय बघितलेलं आहे? आता कॅनचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे कॅन यूज केलेला आहे. पहिलं आपण बघितलं ॲबिलिटीसाठी, म्हणजे जर एखाद्याची क्षमता सांगायची असेल तर आपण कॅन कसं वापरू शकतो? ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता. आता क्षमता म्हणजे काय? एखादा कोणतंही काम करू शकतो की नाही. मग क्षमता अशी पण सांगू शकतो, ही कांट डू धिस वर्क, तो हे काम करू शकत नाही. म्हणजेच आपण त्याची क्षमताच सांगितली, पण ती क्षमता निगेटिव्हली सांगितली. आपण निगेटिव्ह यूज केलं. कांट, कॅन नॉट म्हणजे करू शकत नाही, ही पण त्याची क्षमता आहे. तो सक्षम नाहीये हे काम करण्यासाठी. म्हणजेच तो काय आहे? तो हे काम करण्यासाठी काय नाही, योग्य नाहीये. असं पण आपण त्यामध्ये दाखवू शकतो, जे टोटली निगेटिव्ह असेल. जे पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह असेल. हे पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर आपण परमिशनसाठी वापरू शकतो. परमिशन म्हणजे आपण एखाद्याची मान्यता घेण्यासाठी आपण वापरू शकतो. अशा वेळी आपण म्हणू शकतो यू कॅन बॉरो माय कार, म्हणजे तू माझी कार घेऊ शकतो. परमिशन पण निगेटिव्ह, परमिशन मध्ये निगेटिव्ह आपण कशी करू शकतो? यू कांट बॉरो माय कार, म्हणजे इथे आपण होकारार्थी म्हटलं, हा तू माझी कार वापरू शकतोस, पण इथे आपण नकारार्थी केलं, तू माझी कार वापरू शकत नाहीस. म्हणजेच आपण ते निगेटिव्ह केलं. लक्षात आलं? म्हणजे आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करू शकतो. फक्त लक्षात ठेवायचं एवढं की आपण कॅन नॉट म्हणजे निगेटिव्ह आणि कॅन म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारे काय करू शकतो? आपण ते यूज करू शकतो. फक्त आपल्याला कॅन नॉट यूज केलं म्हणजे कांट यूज केलं की ते निगेटिव्ह होतं, हे लक्षात राहिलं पाहिजे. याने पूर्ण वाक्याचा अर्थ जो आहे तो बदलतो. ओके. बॉरो म्हणजे बघा उसने घेणे. बॉरो म्हणजे उसने घेणे. म्हणजे थोड्या वेळेसाठी आपण घेतो ना एखादं पेन वापरायला मित्राचं, एखादी कार घेतो किंवा काही वेळा पैसे घेतो आपण, त्याला बॉरो म्हणतो. बॉरो म्हणजे उसने घेणे. म्हणजे दुसऱ्याची वस्तू असते ती आपण फक्त काही वेळासाठी वापरायला घेतो, त्याला म्हटलं जातं बॉरो. येस, हे वाक्य पण बरोबर आहे अस्मी. शी कांट कम टू द पार्टी, ती पार्टीला येऊ शकत नाही. तिची शक्यता दाखवतो आपण, तिची ॲबिलिटी दाखवतो की ती पार्टीला नाही येऊ शकत. हे वाक्य पण बरोबर आहे. अशी वाक्य आपण रोज बनवतो मराठीमध्ये, पण ती आपल्याला इंग्लिशमध्ये बनवताना का प्रॉब्लेम येतो? तर करेक्ट ऑक्झिलरी कोणता आहे ते आपल्याला माहिती नसतं, म्हणून आपल्याला प्रॉब्लेम येतो. बाकी काहीही त्याच्यामध्ये मोठं असं नाही आहे.
की तुम्हाला ते येणार नाही आहे, की तुम्हाला खूप काहीतरी मोठं करायचं आहे ते शिकण्यासाठी, असंही काही नाही आहे. फक्त ते यूज करता आलं पाहिजे. म्हणजे कधीतरी तुम्ही ना लोहाराच्या भात्यावर गेलात ना, जिथे तो लोहार काम करतो ना, तिथे तर मुद्दाम तुम्ही पाहिलात ना, 1-2 मिनिटं तुम्ही उभे राहून, तर जे घण घातले जातात, जे त्या तप्त जे लोखंड असतं, ते तापलेलं लोखंड असतं, त्याच्यावर घण घालण्याचं काम 2-3 बायका, स्त्रिया किंवा 2-3 पुरुष करत असतात. त्यामध्ये एक कॉम्बिनेशन असतं. ते बोलता ना पटापट 1, 2, 3, 1, 2, 3 आणि तो परतणं आणि हे सगळं त्यांचं कॉम्बिनेशन बसलेलं असतं. इट इज ओन्ली हॅपन बिकॉज ऑफ प्रॅक्टिस. हे फक्त कशामुळे होतं? प्रॅक्टिसमुळे. त्यांना पाहावं लागत नाही. ते पटापट ते घण मारतात आणि पटापट तो जो बसलेला खाली असतो, तो आपल्या ती पकड असते ना, की त्याला सांडशी म्हटलं जातं. त्या पकडीने तो तो तापलेला जो काही अ, अ, लोखंड आहे, तापलेलं लोखंड आहे, त्याला तो फिरवतो आणि योग्य आकार देतो. भाषा तशीच असते. भाषा आपण रोज नाही वापरली तर आपण विसरून जाणार आणि इंग्रजी आपण वापरत नाही म्हणून आपण विसरतो. विथ म्हणजे विथ म्हणजे च्या सोबत. विथ म्हणजे च्या सोबत. हे एक काय आहे? प्रिपोजिशन आहे. म्हणजे एखाद्याच्या सोबत. भावासोबत, बहिणीसोबत, मित्रासोबत, मैत्रिणीसोबत अशा वेळी आपण विथ वापरतो. ओके. स्क्रीन दिसते क्लिअर मला वाटतं. मे माईट आपण नंतर बघूया बाळा, म्हणजे आपण मिक्स नको करूया. मे माईट मस्ट हे एकत्र आहे. ओके. आता आपण कॅन फक्त बघितलंय, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेन्समध्ये दोन्हीमध्ये आपण कॅन बघितलंय कसं वापरायचं आहे. ओके. आता आपण काय करूया, नेक्स्ट कडे जाऊया. हा, त्याच्या आधी आता कॅन वापरताना इथे कुठेतरी प्रोनाऊनचा फरक येतो का? तर नाही. आय, आपली टोटल प्रोनाऊन आहेत 7, म्हणजे बेसिक म्हणूया आपण, महत्वाची. आय, वी, आपण एका क्रमानेच घेऊया. आय, देन यू, देन ही, शी, इट, दे आणि वी. टोटल किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आपली 7 जी आहेत ना, ती बेसिक काय आहेत? प्रोनाऊन आहेत, म्हणजे सर्वनामं आहेत. म्हणजे 7 जी बेसिक सर्वनामं आहेत, त्या 7 बेसिक सर्वनामांमध्ये कॅनचा किंवा इतर कोणत्याही मॉडल ऑक्झिलरीचा वापर करताना कोणताही फरक येत नाही. सगळ्यांना तुम्ही कॅन वापरू शकता. आय कॅन, यू कॅन, शी कॅन, ही कॅन, इट कॅन, दे कॅन, वी कॅन. ओके. त्याच्यामध्ये जसा एम इज आर मध्ये जसा डिफरन्स पडतो तसा पडत नाही. आणि कॅन हे शक्यतो वर्तमान काळामध्ये वापरतात. भूतकाळातली गोष्ट बोलायची असेल तर काय वापरतात ते आपण आता बघूया. आता आपण कॅन बघितलंय. आता आपण नेक्स्ट आपला जो मॉडल ऑक्झिलरी आहे त्याच्याकडे जाऊया. नेक्स्ट आहे कुड. हा शक्यतो कॅनचा भूतकाळ म्हणून पाहिला जातो. कुडकडे काय म्हणून पाहिलं जातं? पास्ट टेन्स ऑफ कॅन. वी म्हणजे आम्ही. वी म्हणजे आम्ही हे एक फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. फर्स्ट पर्सन प्रोनाउन म्हणजे आपल्यासाठी आपण वापरतो. ओके. कॅन, कॅनचा भूतकाळ. कुड म्हणजे काय आहे? कॅनचा भूतकाळ. आता कुडचा वापर आपण केव्हा करतो? कॅन सारखाच करतो का, किंवा त्याचा अर्थ काय आहे हे आपण बघणार आहोत. ओके. आता कुड, COULD. आता याचा स्पेल म्हणजे याचं स्पेलिंग आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन
याच्यामध्ये काहीही तुम्हाला सारखेपणा आढळत नाही. म्हणजे इथे कुड एल जरी असला तरी कुल्ड असा त्याचा उच्चार होत नाही, त्याचा उच्चार स्पष्ट कुड असा होतो. COULD कुड. ओके, त्यामुळे इथे तुम्हाला एलचा उच्चार होत नाही. ओके, त्यामुळे कुडचा आपण जो फॉर्म आहे तो आपण बघूया. आता कुड हे शक्यतो कॅनचा भूतकाळ वापरतात. आता भूतकाळ वापरतात म्हणजेच काय करतात, आपण आता पहिल्यापासून येऊया. याचा अर्थ आहे शक्य होते. लक्षात होते म्हटल्यानंतर तुम्हाला कळालं की काय, आत्ता नाही, शक्य होते. ओके, आता आपण बघूया की कसा फरक पडतो. आपण जसं काय बघितलं होतं, कॅन बघितलं होतं, तशाच प्रकारे आपण जाऊया. कुड म्हणजे बघा शक्य होते. कुड मीन्स शक्य होते, आत्ता नाही आहे, काही काळापूर्वी मला किंवा भूतकाळामध्ये मला शक्य होते. बरेच वेळा आपण बघा आपले आई वडील सांगतात, मी त्यावेळी खूप क्रिकेट खेळायचो, म्हणजे मला क्रिकेट खेळणं त्यावेळी शक्य होतं. लक्षात आलं, आय कुड प्ले क्रिकेट ॲट माय चाइल्डहुड, म्हणजेच मी लहानपणी क्रिकेट खेळायचो. लक्षात आलं, किंवा खेळू शकत होतो. कारण का, की मला त्यावेळी शक्य होते. आता काय झालंय, माझं वय झालंय, मला जबाबदाऱ्या आहेत, किंवा माझं आता शरीर तेवढं साथ देत नाही, म्हणून मी आज ते काय करत नाही, खेळत नाही. अशा प्रकारे आपण काय करतोय, त्या गोष्टी घेऊ शकतो. ओके, आता आपण कुड बघूया आणि त्याचे काय काही पॉसिबिलिटीज आहेत किंवा काही प्रकार त्याचे आहेत तेही बघत जाऊया. त्यातला पहिला आहे पास्ट ॲबिलिटी. पास्ट ॲबिलिटी. आता पास्ट ॲबिलिटी म्हणजे काय, पूर्वीची क्षमता. पास्ट ॲबिलिटी म्हणजे काय, पूर्वीची क्षमता. आता पूर्वीची क्षमता म्हणजे काय, म्हणजे आज माझ्याकडे काय नाहीये, ती ताकद नाही, पण पूर्वी मी हे करू शकत होतो. लक्षात आलं, म्हणजे आपली पूर्वीची म्हणजे काय, भूतकाळाची क्षमता ती होती. आता ही पास्ट ॲबिलिटी आपण कशी दाखवू शकतो, कोणत्या प्रकारे, तर असं एक वाक्य बघा. I could run very fast. I could run very fast when I was younger. म्हणजे मी ज्यावेळी लहान होतो, यंगर म्हणजे काय, लहान असणे. मी ज्यावेळी लहान होतो ना, त्यावेळी मी खूप वेगाने धावू शकत होतो. आता ही गोष्ट जी बोलली जाते ती मी लहानपणी असतानाची, त्यामुळे इथे कॅन न वापरता कुड वापरलाय. आता इथे कुड वापरण्याचा नेमका अर्थच काय आहे, की ती गोष्ट आत्ताची नाहीये, तर ती लहानपणीची आहे. म्हणजे याचा मराठी अर्थ आपण बघूया. मी लहान असताना